नमस्कार मित्रांनो, मन की शांती चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. मित्र म्हणजे तो ज्याला आपलं हित कशात आहे ते त्याला चांगले कळते. आपण कधी दुःखी आहोत, आपण कधी खुश आहोत हे आपल्या मित्राला न सांगता कळते. मित्र असा की ज्याच्याबरोबर बोलताना आपल्याला जास्त विचार करायला लागत नाही. त्याच्याबरोबर आपण काहीही शेअर करू शकतो. खरंच आजच्या काळात असा मित्र भेटणं कठीणच नाही. भारताच्या प्राचीन संस्कृतीतील सर्वात प्रमुख विद्वान द ग्रेट पॉलिमॅथ चाणक्य हा महान राजा चंद्रगुप्त नंतर त्याचा मुलगा बिंदुसार याचा शिक्षक सल्लागार होता, ज्याला चाणक्याने सत्तेवर येण्यास मदत केली आणि मौर्य साम्राज्याच्या स्थापनेतही मदत केली. तो चंद्रगुप्ताचा विश्वासू शिक्षक, रणनीतिकार आणि सर्वात उत्तम त्याचा मित्र होता. चाणक्य यांचे विचार मित्र कसे निवडायचे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्र हे शिकलेले असावेत. चाणक्य म्हणतात, ज्ञानाला खूप महत्त्व दिले पाहिजे. ज्याप्रमाणे जेवणात जर माशी पडली तर सगळं जेवण खराब होते, त्याप्रमाणे मित्र जर अडाणी असेल तर आयुष्य नरक व्हायला काहीच वेळ लागत नाही. योग्य मार्गदर्शनासाठी अनुभव आणि ज्ञानी मित्राला पर्याय नाही. तो तुम्हाला यशाच्या मार्गावर चालण्यास मदत करेल. तुम्ही अधिक चांगले कसे बनाल यासाठी तुम्हाला कायम प्रोत्साहित करेल आणि तुम्ही अपयशी ठरलात तेव्हा तुमच्या चुका देखील दाखवतील. अर्थात मित्र म्हणून जे तो तुमच्यासाठी करतो तेच तुम्ही त्याच्यासाठी करा. हे तुमचे कर्तव्य आहे. अन्यथा ते तुमचे मित्र नाहीत तर तुमचे चांगले वरिष्ठ आहेत असे समजा. मित्रांना निरोगी सवयी असाव्यात. मित्र व्यसनी नसावा, निरोगी असावा. असा मित्र ज्याला चांगल्या सवयी आहेत, ज्याला आहार, व्यायाम याबद्दल आवड आहे, हायजेनिक आहे. जसा आहार तसे विचार. योग्य आहारमुळे योग्य विचार येतात आणि शेवटी जसे आपले विचार असतात तसे आपले आयुष्य असते. त्यामुळे असे मित्र शोधा. त्या मित्राकडे बघून तुम्हाला प्रोत्साहन मिळते निरोगी राहण्याचे. व्यसनी मित्र असला की फक्त नुकसान आणि नुकसानच होते. त्यामुळे तुमचे सुरक्षित आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी तुमच्या मित्रांना योग्य स्वच्छता आणि निरोगी सवय आहेत याची खात्री करा. मित्र समान मनाचे असावेत. तुमची आणि तुमच्या मित्राची सेम गोल्स असले पाहिजेत, जी तुम्हाला एकमेकांसोबत काम करण्यास आणि एकमेकांच्या विकनेसेस दूर करण्यास मदत करू शकतील. सेम गोल्स असलेले लोक सारखेच विचार करतात, तुमच्या विचार करण्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकू शकतात आणि तुम्हाला नवीन आणि रोमांचक गोष्टी शिकण्यास मदत करू शकतात. काय माहीत, जेव्हा समान मनाचे लोक समान ध्येय ठेवून एकत्र काम करतात तेव्हा कदाचित एक अभूतपूर्व कल्पना देखील उद्भवू शकते. त्याचप्रमाणे वेगवेगळी उद्दिष्टे असलेले मित्र तुमच्या आयुष्यातील प्रगती मंदावू शकतात किंवा नुकसानही करू शकतात. मित्रांना बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. मित्र असा असावा की त्याला बोलण्याचा पूर्ण फ्रीडम असावा. तुमचे दोष किंवा तुमच्याबद्दल काही शंका असेल त्याला सांगण्याचे फ्रीडम असले पाहिजे. याचा अर्थ असं नाही की एखादा मित्र दिशाभूल करणारा किंवा अपमानास्पद बोलणारा असला पाहिजे. अशा मित्राला लांबच ठेवणे योग्य. याचा सरळ अर्थ असा आहे की तो मित्र तुम्हाला समजून घेणारा किंवा विश्वासू मित्र असला पाहिजे. त्याने तुम्हाला दोषां व गुणांसकट आपले केलेले असते. जेव्हा तो मित्र तुमची त्रुटी सांगतो तेव्हा रागवू नका किंवा व्यथित होऊ नका. तो मित्र माझी मस्करी तर करत नाही ना अशी शंका मनात आली तर वाद व्हायला काहीच वेळ लागत नाही. विश्वास असला पाहिजे की तो माझा मित्र माझ्याबद्दल चांगला विचार करतोय. चांगला मित्र कसा ओळखायचे हे मी आधीच्या पॉईंट्समध्ये सांगितलं आहे. विश्वास निर्माण करण्यासाठी वेळ लागतो, पण एकदा विश्वास निर्माण झाला तर मैत्रीला तोड नाही. मित्रांमध्ये संशयाची जागा नको. सोप्या शब्दात सांगायचे, कधी कधी मित्र अशा प्रकारे वागतात की ते तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांना हानी पोचवत आहे असे वाटू शकते, परंतु तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा. ते तुम्हाला हेतू परस्पर दुखवणार नाहीत आणि ते जे करत आहे ते पूर्ण होईपर्यंत वाट बघा. उदाहरणार्थ, जेव्हा चाणक्य आणि चंद्रगुप्त पहिले युद्ध हरले तेव्हा शत्रूचा अधिकारी त्यांचा पाठलाग करत असताना ते लपून राहण्यासाठी सरोवरच्या दिशेने धावले. चाणक्याने चंद्रगुप्ताला तलावात लपून राहण्यास सांगितले. त्याने स्वतःला तलावाच्या जवळ ज्ञानधारणेत ऋषी म्हणून वेषांतर केले. जेव्हा शत्रू अधिकारी तलावाजवळ पोहोचला आणि त्याला चंद्रगुप्ताबद्दल विचारले तेव्हा चाणक्याने ताबडतोब तलावाकडे बोट दाखवले आणि शत्रूला चंद्रगुप्ताचे स्थान कळले. चाणक्याने विश्वासघात केला असे चंद्रगुप्ताला वाटले, पण तरीही चंद्रगुप्ताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा शत्रू अधिकाऱ्याने तलावात प्रवेश करण्यासाठी आपले शस्त्रास्त्रे काढली तेव्हा चाणक्याने मागून शत्रू अधिकाऱ्याला भोसकून ठार मारले. अशा प्रकारे चाणक्य चंद्रगुप्ताला फसवत आहे असं वाटणाऱ्या हालचाली करून
तो आपल्या मित्राला वाचवण्यात यशस्वी झाला. त्याचप्रमाणे चंद्रगुप्ताने चाणक्यावर विश्वास ठेवला नसता तर ही योजना यशस्वी झाली नसती. अशा प्रकारे त्यामुळे कधीकधी मित्र संशयास्पद वागतात, पण त्यांचा हेतू पूर्ण समजेपर्यंत थांबा. तुम्हाला त्यांच्यावर तीळ मात्र शंका आली नाही असे दाखवा, नाहीतर परत विश्वास मिळवणे खूप कठीण आहे. अर्थात मित्र असणे हे द्विमार्गी नाते आहे. तुम्ही नेहमी याची खात्री केली पाहिजे की योग्य आणि संबंधित देवाणघेवाण हाताळली जात आहे. जर तुम्ही फक्त घेतले आणि दिले नाही तर तुम्ही एक जळू बनता, ज्याला नजीकच्या भविष्यात सोडून दिले जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही देत असाल पण घेत नसाल तर तुम्ही मित्र नाही तर एक बँक आहात, जिथे तुमचे तथाकथित मित्र तुमचा फायदा घेतील. जेव्हा तुमच्याकडे काही नसेल तेव्हा ते मित्र तुम्हाला सोडून जातील. चांगले मित्र दुर्मिळ असतात. जर ते योग्य प्रकारे हाताळले गेले तर ते तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात. तुमच्या मित्रांबद्दलचे चाणक्याचे विचार तुमच्या स्वतःच्या विचारांशी जोडून घेतील किंवा न घेतील, परंतु तरीही ते विचार घेण्यासारखे आहेत, कारण त्यांच्या मार्गांनी त्याला एक महान राजाचा, समतुल्य साम्राज्याचा महान सल्लागार बनवले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.